नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुलदीप अरे एका साईडला होते ना सगळे स्टँड लागले ना. ओके बूम दिसत नाही. हा साहेब हा रोल चालेल दीपक बूम दिसत नाही वर गेल. आज निमित्तानं सांगितलं आज हिंगोली परिसरामध्ये एक ओबीसी मध्ये विजयंतीमध्ये काम करणारे आमचे मित्र रामरावजी वडकुते साहेब यांचं वरिष्ठ सभागृहात जी निवड झाली त्या निवडीच्या निमित्तानं एक मेंढपाळाचा मुलगा देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये गेल्याचा आनंद आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली शहरामधल्या सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या छोट्या छोट्या समूहांना त्याचं कौतुक होतं. त्या निमित्तानं पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन या सांगली शहरामधील सर्व आमच्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन माननीय रामरावजी वडकुते साहेबांचा सत्कार केलेला आहे. आणि त्या निमित्तानं ओबीसींचे प्रश्न, भटक्यांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नावरती ओबीसी समूहाशी आम्ही संवाद साधले. आज महाराष्ट्रात बघितलं तर कालच मराठा समाजासाठी GR सुद्धा सरकारनं काढलेला आहे. काय कसं पाहता या सगळ्या GRकडे? हा GR ह्याला कुठलंही लॉजिक नाही, याला कुठलाही तर्क नाही. मुळात घटनात्मक आरक्षण हे ओबीसीचं आरक्षण, त्याच्यामागं काही निकष आहेत, त्याच्यामागं काही एक संहिता आहे. त्याच्यामागं त्या बलुत्या अलुत्यांना भटक्यांना त्यांच्या जात समूहामध्ये जन्माला आल्यानं शेकडो वर्षामध्ये ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली त्यांना ओबीसी म्हटलं गेलं. मग त्या ओबीसींचे जे काही प्रश्न आहेत, जे काही योजना आहेत, त्या तुम्ही मराठा बांधवांना लावताय का? बरं, मराठा बांधवांनाच का लावताय? जैन बांधवाला, ब्राह्मण बांधवांना का लावत नाही? आणि आरक्षणाचं धोरण हे कधी कुठं जातीला दिलं जातं, तर ते समूहाला दिलं जातं, क्लासला दिलं जातं. हे घटनेचं मूलभूत तत्व आहे. पण सरकार, लोकनियुक्त सरकार ज्यावेळी असं घटनेच्या तत्वांना हरताळ फासणारा निर्णय घेतं त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कीव वाटते सरकारची. कारण तुम्ही सत्तेमध्ये बसता, तुम्हाला साधं संविधानाचं तत्व कळू नये याच्यासारखं दुर्दैव ओबीसींचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं. तुम्हाला पुण्यामध्ये जो प्रकार घडलाय, हे बघा, माझी प्रेस झाली, पत्रकार परिषद झाल्यानंतर ती एक माझी माता भगिनी होती म्हणून मी थोडं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. पण ती माता भगिनी माझा काय ताट घेऊन ओवाळायला नव्हती आली किंवा भाऊ म्हणून काय माझ्याशी गप्पा मारायला आली नव्हती. तर ती मी ज्या रस्त्यावरून माझ्या गाडीकडे चाललोय तिथं मला आडवी येऊन उभी राहिली. त्यावेळी मी तिला सांगितलं, तुला काय वैचारिक वाद करायचा असेल ताई तर आपण मीडियासमोर जाऊ आणि संवाद करू. ना जरांगे समोर येतो, ना कोण विचारवंत समोर येतात, ना तुम्ही विचारानं भांडताय. तुम्ही दादागिरी करताय का? म्हणजे ओबीसीनी बोलायचं नाही का? म्हणजे आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर, घटनात्मक तत्वावर बोलायचं नाही का? रिझर्वेशनवर बोलायचं नाही का? सत्ताधाऱ्यांच्या, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही का? आणि तुम्ही अशी दादागिरी करून आमचा आवाज बंद नाही करू शकत. लक्ष्मण हाकेने जान हथेली पेली आहे. गोळ्या लागल्या, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न होतोय, ट्रोल करायचा प्रयत्न होतोय. अरे संविधानामध्ये, या व्यवस्थेमध्ये राहणारा मायक्रोतला मायक्रो घटक, अल्पसंख्याकांमधला अल्पसंख्याक, ज्याला सुद्धा जगण्याचा अधिकार या लोकशाहीनं, इथल्या संविधानानं दिलाय. त्यामुळे त्याचं एक घर आहे म्हणून त्याच्यावरती तुम्ही दबाव नाही टाकू शकत. आणि ओबीसी ज्या दिवशी राजकीय भूमिका घेईल ना त्या दिवशी तुम्हाला पळताभुई थोडी होईल, एवढं लक्षात ठेवा. ओबीसींचं आरक्षण तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही. त्या विरोधात तुमचा हे बघा, मला एक सांगा, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असं कसं म्हणू शकतं सरकार? कुठल्या समितीनं, कुठल्या आयोगानं, कुणी अशी शिफारस केली की 2026 साली मराठा समाजावरती हा अन्याय होतोय? कुणी केली शिफारस? या लोकनियुक्त सरकारचं जेव्हा एखादं धोरण ठरतं त्यावेळी त्याच्या मागं काहीतरी एक संहिता असते किंवा एखादा तसा रिपोर्ट पुढे यावा लागतो. आजही भटक्या विमुक्तांची लेकरं 4-5% पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. आजही भटक्या विमुक्तांना, आजही ओबीसी बांधवांना अर्ध्या गुंठ्याची जमीन धारणा करता येत नाही. माझ्या दबावाखाली हा निर्णय घेतला. दबावाखालीच आहे, झुंडीच्या दबावाखाली. पण ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. ओबीसी ज्या दिवशी ओबीसी म्हणून एकत्र येईल त्यावेळी इथल्या कारखानदारांना, भांडवलदारांना, जहागीरदारांना, वतनदारांना आम्ही त्यांच्या गाड्या, इमले, कारखाने त्यांना धुळीस मिळू.
हा मी शब्द देतो तुमच्यासमोर, खूप जबाबदारीने बोलतोय. लोकशाहीमध्ये पूर्वी राजा राणीच्या पोटी, आमदार खासदाराच्या पोटी राजा जन्माला यायचा किंवा आमदार खासदार जन्माला यायचा. आता आम्हाला संविधानाचं तत्व कळलंय. आम्ही आता जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. आज तुम्ही आम्हाला नगरसेवक होऊ देत नाही, महापौर होऊ देत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ देत नाही, पण आम्ही ठरवलं ना, वाड्या वस्त्यावरची, तांड्यावरची बहुजनांची पोरं ज्या दिवशी ठरवतील त्यावेळी आम्ही तुम्हाला आमदार खासदारकीचे मार्ग तुमचे रोखू. आमच्या दारात ज्या दिवशी तुम्ही आमदारकीला खासदारकीला मतं मागायला याल त्या दिवशी आम्ही ओबीसी काय आहोत हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. अरे एक आमचं हमालाचं पोरगं, मेडपाळाचं पोरगं, बलुत्याचं पोरगं, आलुत्याचं पोरगं लोकल बॉडीमध्ये म्हणजे नगर परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये चालत नाही. या सांगली जिल्ह्यामधला दिगंजीला जिल्हा परिषदेला ओबीसीसाठी राखीव जागा होती. तानाजी पाटील नावाच्या एका सावकाराचा मुलगा, काय तानाजी पाटलाच्या घरावरती सामाजिक दुजाभाव झाला असेल बरं, की जो ओबीसीच्या जागेवर निवडून येतो आणि लाज या गोष्टीची वाटते की तो निवडून आला ते आला, परत सांगली जिल्ह्याच्या सभापती पदावर जातो. धिक्कार करतो या धोरणाचा, अशा लोकांना सपोर्ट करणाऱ्या व्यवस्थेचा. अरे आमची पोरं आत्ता कुठंतरी परफॉर्म करायला लागलेत. डोंगराच्या कुशीला वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आम्ही पारंपरिक कामं करत राहिलो म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करताय. काय दिलं नाही तुम्हाला महाराष्ट्राने? तुम्हाला आमदार खासदार केलं नाही. तुम्ही आजपर्यंत आमच्यावर जुलूम जबरदस्ती केली, पण आमच्या पिढ्याने तुमची गुलामी स्वीकारली आणि आमचं एखादं पोरग तुम्हाला चालत नाही. अरे एक पोरग नगरसेवक पदाला उभं राहिला असलं तर त्याचा पराभव करण्यासाठी इथले आमदार, खासदार, मंत्री सर्व पक्ष सोडून सगळे प्रस्थापित एका बाजूला येतात आणि शोषिताच्या, वंचिताच्या पोराला पराभूत करायचा प्रयत्न करतात. हे उदाहरण मी सांगलीमध्ये म्हणून सांगलीतलं बोलत नाही. हे उदाहरण कोल्हापूरमध्ये, हे उदाहरण पुण्यामध्ये, हे उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये, हे उदाहरण जालन्यामध्ये, हे उदाहरण छत्रपती संभाजीनगर. सरकारला तुमचा आता काय इशारा राहील? सरकारला एकच इशारा राहील, तुमचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसीचं आरक्षण वाचवा, नाहीतर तुम्हाला घरी बसवायला. एक आमचा झेनजी, आमचा जो एक कॉक्रोच जनता पार्टी म्हणून, अरे एका अमेरिकेत बसून पोरानं एक आवाज उठवला की इथल्या तरुणांना तुम्ही, बेरोजगारांना तुम्ही झुरळ म्हणता, त्यावर एवढी तरुणाई जर एकवटत असेल तर आम्ही ओबीसी आहोत. आम्ही 50-60% लोकसंख्येनं आहोत. आमचा ओबीसी एकवटला तर इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या कारखानदारांना, भांडवलदारांना आम्ही घरी बसू, हे मी पूर्ण जबाबदारीनिशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो. पण मुख्यमंत्री महोदय, अजून वेळ गेलेली नाही. आम्ही आंदोलक होतो. निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जाहीर भूमिका घेतली तुम्हाला मदत करायची, पण तुम्ही आम्हा ओबीसीना जर वाऱ्यावर सोडणार असाल तर आमच्यामध्ये सुद्धा मताचं बटन आम्हालाही आहे. आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये बघून घेऊ. समर्थन आहे तुमचं जनतेला ज्या पद्धतीने? का समर्थन असू नये? या तरुणाईला 2000 सालानंतर जन्माला आलेल्या म्हणजे 25-26 वर्षाचा हा जर जनजी असेल आणि त्याला सिव्हिक सेन्स, त्याला इथल्या संविधानाबद्दल थोडीशी अस्मिता असेल, त्याला रिझर्वेशन पॉलिसीबद्दल रिस्पेक्ट असेल, तर त्या कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला सदस्य व्हायला लक्ष्मण हाके तयार आहे. लक्ष्मण हाके जबाबदारीने बोलतो. लक्ष्मण हाके या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाचा रिस्पेक्ट ठेवून बोलतोय की अशी जर तरुणाई अशा पद्धतीने एकत्र येत असेल तर इथल्या प्रस्थापितांना धडा शिकवायला कुठला कारखानदार येणार नाही, कुठला विरोधी पक्ष येणार नाही. तर आम्ही तरुणाई जबाबदारीने इथल्या व्यवस्थेला आम्ही घरी बसू, हे मी खूप जबाबदारीने सांगतो.